कुठे चालला राघव? गावाला चाललो. बाजारला चालले तुम्ही? बाजार आणायला चाललो. पार्सल आणायला चालले? देतो मी. देतो. दिवसभराचा प्लॅन काय आज? आज दिवसभराचा काहीच प्लॅन नाही. मग आज काय झोपा काढायचं? आज जरा डोळे थांबत नाही. रात आंबराची नाही. रात्रीचा आमरस कुठला? सासरवाडीचा 1 to नाईकवाडी मामाश्री. रात्री मामाश्रीचा खाल्ला मग रात्री मामाश्री. परवा रात्री सासरवाडी. आज हॅलो ताई. दोन्ही आंबरस गिरले का? नाही नाही गुबारले उभारले. साडू आले होते का? नवीन साडू? नाही साडूंची माझी गाठ नाही. कसं का? ते येऊन गेले होते का तुला? येऊन गेले. अरे अरे येऊन त्यांनी म्हणजे जेवढे आमरस खायचे तेवढे कापड भेटते. तेवढे कापडे भेटले. तेवढा कपडे मस्त भेटले. जीन्स पॅन्ट टी शर्ट. अरे वा टी शर्ट मग टी शर्ट जीन्स घालणार आता. राघव पुढी बापा. कुठे बाबा? पुढी बापा. कुठे बाबा? हॅलो गाईज. हॅलो ताई. तर गाईज आमच्याकडे पाण्याची खूप मोठी समस्या आहे. पावसाळा लागलाय पण अजून पावसाचा काही एकही थेंब पडला नाही आमच्याकडे. जून महिन्याचा पहिला आठवडा आता संपलाय जवळजवळ, तरी आमच्याकडे पाऊस झाला नाही. तर ह्याच पार्श्वभूमीवर आम्ही टोमॅटो पण लावले होते. तर त्या टोमॅटोला पाण्याची थोडासा प्रॉब्लेम होतोय. पण असो, त्याच्यासाठी शेततळ्याचं पाणी आहे, काही विहिरीचं पाणी आहे. ती पण समस्या मिटली आमची सध्या तात्पुरती. घराजवळ एक पाण्याची टाकी आहे आमच्या, आणि त्या पाण्याच्या टाकीजवळ आमच्या घरच्या महिला मंडळ सगळं धुणत होतं आणि ते सर्व पाणी खाली निघून जातं एका शेतामध्ये आमच्या. तर त्या पाण्याचा रियूज कसा करायचा, रिसायकलिंग कसं करायचं, त्या पाण्याचा दुसरा वापर कसा करायचा, त्यासाठी आमच्या दादानी एक ओटा बनवला बाहेरला धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी. तर चला मी तुम्हाला दाखवतो त्यांनी काय केलंय. सो वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ पशामू. तर इथे काम सुरू आहे. ते पाण्याची किंमत आमच्यापेक्षा जास्त कोणाला समजणार नाही. सो आम्ही आता त्या दृष्टीने इथे प्रयत्न करतोय. तर तुम्ही बघू शकता त्यांचं काम सुरू आहे. आपण दादांना विचारू कसं केलंय, त्यांनी काय केलंय. आमच्याकडे कोणी मिस्त्री नाहीये. आता मिस्त्री वगैरे तुम्हाला सांगतो कोण करतंय काय करतंय, कोण काम करतंय. बा इथे बांधकाम पण केलंय घरच्या घरीच. तुम्हाला मी जे म्हटलं, आमचे महिला मंडळ इथं धुणत व्हायचं आणि इथून जे पाणी या पाईपमधून, पाईप नव्हता पहिला, इथून ओपन होतं, इथून डायरेक्ट असं खाली जायचं. इकडे दिसतंय का, त्या आंब्याच्या झाडाच्या तिकडे जायचं. इकडे खाली वेस्टेज जाते. इथे पूर्ण आम्ही माती भरून एक बेड तयार केलाय मोठा. इथे सर्व धुण्याचं पाणी इथून असं जाणार आहे बाहेर. तर काल संध्याकाळी आम्ही PCC केली याच्यावरती. आता हे बांधकाम तुम्हाला सांगायचं राहील, हे बांधकाम कोणी केलंय, हे बांधकाम सुद्धा दादांनीच केलंय. कोणताही मिस्त्री न लावता घरच्या घरीच केलं बांधकाम. तर मिस्त्री बघायचा होता आम्हाला, पण दादा म्हटले मला काय काम आहे सध्या, मी करून घेतो, तुम्ही फक्त मला माल पुरवा. तर आता दादांनीच बघा थापी बिपी हातात घेतली आणि आता काम चालू आहे. तर तुम्हाला माहितीच आहे आमचे दादा रमखामगावचे पोलीस पाटील आहे, त्याचबरोबर 5 गावं पण सांभाळतात ते, आणि हे पण काम त्यांना जमतं. तसेच संगमनेर तालुक्यामध्ये आमचा शेतकी संघ आहे, त्या शेतकी संघाचे डायरेक्टर पण आहेत. सर्व असताना कोणत्याच कामाला ते मागं पुढं लाजत नाहीत. बघा तुम्ही बघू शकता. आता इथे PCC केली काल, आणि त्याला आता वरतून परत थोडंसं एक सिलकोट म्हणतो आपण, एक लेअर देतोय आपला वाळू आणि सिमेंटचा, जेणेकरून त्यावरती आपण थोडासा जो स्मूथ सरफेस करायचा आपल्याला, स्मूथ सरफेस करून त्याच्यावरती सिमेंटची स्लरी थोडी मारून आणि त्याला प्लेन करून रफ करायचं आहे, जेणेकरून इथलं पाणी सर्व आहे ना इथून असं स्लोपनी बरोबर खाली या पाईपमधून इकडून जाईल. तर असं प्लॅनिंग आहे. तरी पण एकदा आपण दादांना विचारू कसं करता येते. दादा एवढं माल पुरेल का आपल्याला? हा एवढं माल पुरेल? पुरण ना, पुरेल ना? होतंय ना प्लेन? हा प्लेन होतं ना. त्याला काय कपडे धुवत आले, भांडी घासता आले म्हणतात झालं काय हा, तेवढ्यासाठीच करायचं आहे ना. या पाण्याचा वापर कसा करणार आहे आता आपण, काय काय करणार आहे? आता हे धुण्याचं पाणी इथं ना, आता बरीचशी जागा आहे. हा ते धुण्याचं पाणी, भांड्याचं पाणी हा इथं गेलं का
इथं थोडं जरा खांडून नाही तर ट्रॅक्टर बिक्टर नांगरून थोडंसं जागा भुसभुशीत करून मग तिथं आळूचे कंद लावायचे, काही काही मिरच्या, वांगी, हा हा गवारी, हा भेंड्या, हा घरच्या पुरतं थोडक्यात भाजीपाला हा. ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक. सेंद्रिय. हा, सेंद्रिय भाजीपाला बनायचा. बाजारातून आणण्यापेक्षा ना हा हा बाजारात भाजीपाल्यावर जास्त औषधं मारलेले असतात. हा. ते म्हणजे कोणतंही त्याला रासायनिक खत न वापरता बनवणार काही तर तुम्ही? कोणते बी रासायनिक खतं न- सांडपाण्यावरती. सांडपाण्यावरती. हा हा हा. सांडपाणी म्हणजे काहीच त्यामध्ये फक्त धुण्याचं पाणी आहे, धुण्याचं पाणी आणि भांड्यांचं पाणी, भांड्यांचं पाणी, बस बाकी काही बाकी नाही. नाही दुसरं काही. दुसरं कोणतंच पाणी नाही नसणार आहे त्याला. आणि जसं तुम्हाला मी सांगितलंय की आमच्याकडे पाण्याची खूप मोठी समस्या आहे. सो ते पाण्याचा वापर म्हणून आम्ही असं ह्या गोष्टी करणार आहे, जेणेकरून ते पाणी पण वेस्ट जात नाही आणि त्याच्यावरती झाडं पण येतील, म्हणजे थोडासा बाग पण येईल छोटासा. सो असा आमचा प्रयत्न आहे. पहिले पाणी बोगत जायचं ना वायाला, हा हा खाली ते वावर खाली वावरात जायचं ते पाणी, हा. इकडे जायचं हा. गायचं बघू शकता. त्याचा काही यूज होत नव्हतं त्या पाण्याचा. माल पातळ नाही वाटत ना लय? नाही मापात आहे. प्लेन करायला सोपं जाऊ. गाईज मी सिव्हिल इंजिनियर आहे. पण मी बसलोय कॅमेरा घेऊन. माझं सगळं करताय, सर्व क्वालिटी त्यांच्यामध्ये. सार्थक थोडं असं सिमेंट नाही काढ रे की वर त्यांना मारा. काही येत नाही, सर्व काम जमतं त्यांना. म्हणजे आता हे तर जमतात आहे, परत गाव कारभार पण सांभाळतात. सोबत सांगितलं डायरेक्टर पण आहेत. परत घरी जर त्यांना एखादी भाजी बनवायची झाली, नॉनव्हेज भाजी वगैरे खूप छान बनवतात. असं काही नाही, सर्व कामं केली त्यांनी, पहिल्यापासूनही करत आले ना आताही करतायत. कोणत्या कामाची लाज बाळगत नाही कामाची काय लाज आहे, कामाला काय, कोणती कामं करतो आपण. ते. आता मिस्त्रीचं काम करताय. हे बांधकाम पण तुम्हीच मिस्त्रीचं केलं ना? काम म्हणजे बाहेर बिहेर नाही तर घरच्या पुरतं करतो, घरच्या पुरतं करतो, बाहेर नाही मिस्त्रीचं काम करीत. ऍक्च्युली मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मिस्त्री बघूया का आणि करून घेऊ आपण ते काम. दादा म्हणले मला काय काम आहे, तुम्ही फक्त माझ्या हाताखाली मार पुरवा, मी बरोबर करतो सगळं. आता त्यांच्या डोक्याने चालू आहे सगळं. मी माझा सिव्हिल भेजा नाही लावत इथं, त्यांचं टेक्निक सगळं चालू आहे. माझं फक्तच इंजिनिअरिंग इथं लावत नाहीये. बापरे, तुम्हाला तर गवटी काम पण जमतंय. हा? कामं घ्यायची का? कामं घेतलं तुमच्याकडे कामं घेतलं पाठी कोण करील. सगळंच करायचं, पाठेरकी करायचं, आज शेतकरी म्हणून पण काय म्हणतात त्याला, अजून घरचं सगळं बघायचं. एवढं चांगलं जमतंय तुम्हाला, आपण कामं घेऊ. नाही बाबा, काम नको आणि तुमच्याकडे एवढ्या टोकऱ्या बिकऱ्या, परत काय म्हणतात सगळे साधन आहे तुमच्याकडं. फक्त आपल्याला माणसं बघावं लागेल तुमच्या हाताखाली. ठेकेदारी पण करायची, गमडी बघायची एक दोन. नाही नाही, आपलं घरच्या पुरतच करायचं फक्त. हे जरा इथं ना पाणी वाया जात होतं ना, हम्म, हम्म, हम्म. हे पाण्याचा काहीतरी उपयोग करता येईल आपल्याला. त्याला थापी म्हणते ना, त्याला थापी, हा थापी बिपी सगळे तुमच्याकडे तर. दिले का गावंड्याने? हा का? नाही, गावंड्याकडून आणलंय, दिलं नाही, आणलंय. चालू काम आपलं कामापुरते आपल्या. परत नेऊन द्यावं लागेल ना. परत येऊन द्या. किती वेळ लागेल एका अजून? गावंड्याला म्हटलं तुम्ही देतो ते करून एवढं, हा. त्या गावंड्याने 4,000 रुपये सांगितले एवढ्याचे? एवढ्याची. त्याला कष्ट पण आहेत ना, एवढं तुम्ही हाईट केली उंच, परत पाईप बीप बसवले, परत एवढं सगळं खडी बिडी आपल्या घरी होती का, आणली सगळं आपलं घरी होतं. होतं का ऑलरेडी? हम्म. किती वेळ लागेल त्याला अजून? झालं आता काय, अर्ध्या तासात होऊन जाईल सगळं. हा ना. हम्म. तुम्ही तुमचं शिकले का, पाहून पाहून शिकले का? पाहून त्याला काय पाहिलं म्हणजे शिकायचं. आणि हे प्रयत्न केल्यावर सगळं होतं. ते तर आहेच ना. हम्म. असं ढाळ केला ना तिकडे हा, पाणी जायला. पाणी झालं तिकडं. बरं, छोटे मोठे काम असले ते पाहिजे का मग नका आपल्याला? नको नको, तेवढेच पैसे होतील करता येईल. एवढी बाद झाली, एवढे 4,000 रुपये जाईल मला खर्चायला. एक दोन तासाचं काम करायचं आणि 4-5 हजार रुपये घेऊन यायचे. नाही ना, एवढं काम होतं का? ऊन जास्त आहे बरं का, ऊन लय लागत आहे. झालं आता एवढं केलं म्हणजे आराम होत रे डोकर. कधीपासून करताय तुम्ही? कधी हे काम हा. हे आपलं सवडीत फिरून यायचं, पाटीलिका करून यायचं, काहीच राहायचं. काय गावात जायचं, गावातून आले पुढे संघाला गेली, कार्यक्रमाला गेली, कोणाच्या कार्यक्रमाला आपलं वेळ तसं करायचं. 8 दिवसापासून चालू आहे काय मग? 8 दिवसापासून थोडं थांबरे होतो ना. थोडं याला करायचं. पाणी बिनी मारावं लागेल ना. हा, पाणी मारायला लागेल ना आता काम झाल्यावर. आज नाही मारायचं पाणी. याला वरून काहीतरी हे पण करू, लय ऊन लागत आहे धुणं धुवायला, बरी सावली.
सावली करू ना पत्र्याची. हा आता जसं होईल तसं. हम्म. पण ते पण घरच्या घरीच करायचं का? हा मग आता मग घरच्या घरीच करणार ते. आता आपल्याकडे सगळं साहित्य म्हणलं काय, वेल्डिंग मशीन आहे, हं, हं, कटर आहे, हं. वेल्डिंग वाला आहे आपल्याकडे. वेल्डिंग मशीन येतं का चालवता? नाही वेल्डिंग मशीन आपल्याला, आपले डोळे गेले डोळ्यात दिसत नाही. मग वेल्डिंग कोण- चालायला गेलं का मग ते अंधार आहे. हा का, मग कोण चाललंय ते भाऊ? नितीन चालू ना. हा का, हम्म. म्हणजे सावली केली म्हणजे इथं धुणं ओके होईल. दोन्ही आणि तो धुवायला. नळ चालू करणार आहे का तिकडचा? हा हा. तिकडचं नळ चालू करणार आहे का? हा बंद कर ना, तो चालू करायचा. तिकडचं बंद करायचं का? हम्म. मला जमत नाही, तुम्ही तुम्हाला हा? जमत नाही आपल्याला. आपल्याला फक्त लॅपटॉपचीच कामं येतात, ही कामं नाही जमत आपल्याला. तुमचा नाही विषय. एकच तेवढंच काम करू शकतो आम्ही. हे सगळे आता आम्ही शेतकरी माणसं, आमच्या हातातून गेलेले काम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मला कामं घेऊ आपण, तुम्ही नाही म्हणते. असं काय, आम्ही किती 10-15 माणसं आहे, 10-15 माणसांनी तुम्ही विचार करा, भांड्याचं पाणी, धुण्याचं पाणी किती होईल, किती लय जातं पाणी वाया. जातं वयाला. खूप पाणी वाया जातं आमचं. तरी ही जी टाकी आहे आम्हाला 7-8 दिवस पण जात नाही. एवढी मोठी आमची फॅमिली, पाहुणे रावळे तर कंटिन्यू असतात. हे सगळं पाणी वाया जाईल. मग हे लॉजिक यांनी लावलंय, आता बघू हे किती कसं इम्प्लिमेंट करताय. तर किती लिटरची टाकी ही आपली? 16,000ची असेल. म्हणजे 16,000 लिटर पाणी 5-6 दिवसात संपवतो. म्हणजे आपण किती पाणी लागतं आपल्याला? सगळं पाणी वेस्ट जात होतं. म्हणजे तुम्हाला झालं कधी शाळा उघडा ना, त्यांची शाळा उघडं सर्वच काम येतं बाकी. का रे तुम्हाला असं कधी शाळा उघडन सार्थक का हो? दादाने बार पोराला पिंगून टाकले. नाही का? एवढी हाईट केली, दगड आणले, नंतर सिमेंटच्या गोण्या, ते सगळं घरचंच होतं म्हणायला, पण ते मिक्स करायचं. 8 दिवसापासून पोरं रोज 2-2 तास करताय. मजूर घरचीच आहेत, तसं काही अडचण नाही. 2 मजूर बघ कमी आहेत. विचार थकून टाकले ना, पण हाताखाली. अक्षरशः रात्री झोपायला गेल्यानंतर आथरणाट पडले का डायरेक्ट झोपून जातात. म्हणजे काही खेळ नाही, काहीच नाही डायरेक्ट 8 दिवसापासून. नाही, खेळ हा विषय नाही आपल्याकडे. आपल्याकडे काम आणि अभ्यास. थोडंफार खेळतात, थोडं देतो खेळून, थोडंफार क्रिकेट खेळतात संध्याकाळी शाळेतून आल्यावर. अजून आता सुट्टी म्हणून चाललंय. जवळजवळ आता हे किती 80% काम झालं ना दादा? हा 80% झालं. आता काय एवढं झालं कामच झालं. हा, मग 80% काम झाले जवळजवळ आमचं. आता संध्याकाळी पाणी मारावं लागतं उद्या. उद्या सकाळी. चला, आता माझी मीटिंग आहे 10 वाजता, मी जाते आता. यांचं काम चालू द्या. बाय. तर आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता. इथं आमचा नळ होता, ते सगळं दादांनी हे लॉजिक लावून इथं हा नळ केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं कोबा वगैरे करून याची हाईट थोडी वरती घेतलेली आहे, म्हणजे पाणी इझिली खाली जाईल. हे जे पाणी आहे वेस्टवालं, तर त्याचा वापर तुम्ही इथं बघू शकता. आंब्याचं झाड, हे आंब्याचे झाड जाळी इथं मारलेले आहे, बिकॉज ऑफ आमच्याकडे खूप वाघ आहेत. आणि त्याच्या बाहेर तुम्ही बघू शकता की हे आंबे तर ऑटोमॅटिकली आलेले आहेत. तर आमच्या घरच्या बायांनी आळू पण लावलेली आहे आणि हळद पण लावलेली आहे, त्याच्यावरती राख वगैरे टाकलेली आहे. तर आता पाऊस पण सुरू झाला आहे आणि ह्या वेस्टेड पाण्याचा यूज पण होईल. आता आम्ही सगळा इथं पूर्ण आमचं परसबाग बनवणार आहे, सगळा भाजीपाला असो. आणि तुम्ही तिकडे बघू शकता की ऑलरेडी आमचे लिंबाचं झाड आहे. आपण जे लिंबू खातो त्याचं झाड आम्ही ऑलरेडी लावलेलं आहे, म्हणजे याला पण व्यवस्थित पाणी जाईल. पुढे शेवग्याचं झाड पण आहे, म्हणजे आम्ही ही पूर्ण आमची परसबागच करणार आहे. पुढे तुकून जावं लागेल. लय भारी झालं. शेंगा बेंगा लय लांब पडेल. प्लस असं झालं की आमचा प्लॅटफॉर्म पण रेडी झाला आणि त्याचबरोबर पाऊस पण, आता पावसाचे पण दिवस सुरू झाले, म्हणजे पावसाळा सुरू झाला. तर आमचा भाजीपाला आम्ही बाजारातून नाही आणणार. आम्ही मोस्टली परस बागेतलाच भाजीपाला वापरू, कारण आमची फॅमिली मोठी आहे. एका टायमाला 1 किलो तरी आम्हाला ऑलमोस्ट लागते, म्हणजे याचा आम्हाला खूप चांगला बऱ्यापैकी फायदा होतो. आणि उन्हाळ्यामध्ये ऑलमोस्ट निम्मा उन्हाळा आमचा हे पाणी सगळं वेस्ट गेलं. नंतर दादांना लॉजिक आलं की आपण थोडासा त्याचा प्लॅटफॉर्म थोडा वरती करूया, त्याला कोबा वगैरे करूया. तर बघा उन्हाळ्यामध्ये किती त्रास होतो पाण्याचा. तर तुम्ही पण तुमच्या घरी जर असं पाणी वेस्ट जात असेल तर असं काहीतरी लॉजिक लावा. नाही तुम्हाला घरच्या घरी जमत की बाहेरचे मजूर बघून करा, म्हणजे या पाण्याचा खूप चांगला वापर होईल, पाणी वेस्ट जाणार नाही. कारण उन्हाळा खूप घाण गेला आपला, खूप कडक गेला, खूप त्रास झाला आपल्याला. तर आमचं ऑलमोस्ट निम्मा उन्हाळ्यातलं पाणी वाया गेलं, पण दादांनी लॉजिक लावून हे सगळं त्यांनी प्लॅटफॉर्म उभा करून हे सगळं आता आमच्या परसबागेसाठी किंवा आमच्या पालेभाज्यांसाठी पाण्याचा यूज होतोय. टोटल किती खर्च आला? 4,000 ना? 4,000 रुपये. मग ते शिल्लक मटेरियल आणि मजूर आपल्या घरचेच होते, यश आणि सार्थक. दादांनी 4,000 रुपये वाचवले, ते आपल्या घर कामासाठी किंवा घर खर्चासाठी त्यांना त्याचा यूज होईल. कारण उन्हाळ्यामध्ये पोरांना सुट्ट्या होत्या आणि दादा पण रिलॅक्स होते, बिकॉज ऑफ पाऊस नव्हता, काही नव्हता म्हणून. आणि त्याचा खूप छान फायदाही झाला आमच्या परसबागेसाठी. तुम्ही पण असं तुमच्या घरी टेक्निक यूज करा आणि पाण्याचा चांगला वापर करा, पाणी वेस्ट जाऊन देऊ नका. हा व्हिडिओ आम्ही खास त्याच्यासाठीच बनवला की वेस्टेज जाणाऱ्या पाण्याचा कसा यूज करा. तर अशा प्रकारे हा खूप सिंपल आणि सोबर व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
तर अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ गावाकडचे तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.